प्रश्न मुली कसे उभे करतात? उत्तर: संवेदनशील भागाला हलक्या स्पर्शाने उत्तेजना दिली जाते. यामुळे शरीरात नैसर्गिक प्रतिक्रिया निर्माण होते. रक्तप्रवाह वाढल्यामुळे तो ताठ होऊ शकतो. हे पूर्णपणे शारीरिक आणि मानसिक उत्तेजनावर अवलंबून असते. प्रश्न: मुलींना कमी वयाच्या मुलांकडून का करून घ्यायला आवडते? उत्तर: प्रौढ व्यक्तींमध्ये ऊर्जा आणि उत्साह महत्त्वाचा असतो. ज्या व्यक्तीमध्ये ताकद आणि स्टॅमिना जास्त असतो त्यांना प्राधान्य दिले जाते. समजूतदारपणा आणि समन्वयही महत्त्वाचा असतो. दोघांच्या समाधानासाठी परस्पर समज आवश्यक असते. प्रश्न: कोणत्या मुलींना तोंडात घेण्याची जास्त आवड असते? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते. काहींना जवळीक दाखवण्याचे वेगवेगळे मार्ग आवडतात. ही पूर्णपणे वैयक्तिक पसंती आणि कम्फर्टवर आधारित असते. परस्पर संमती आणि आदर सर्वात महत्त्वाचे असतात. प्रश्न: कोणत्या गोळीनंतर मुली करायला तडफडतात? उत्तर: कोणतीही गोळी थेट अशा भावना निर्माण करत नाही. हार्मोन्स आणि मानसिक स्थिती यावर इच्छा अवलंबून असते. औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. नैसर्गिक भावना शरीराच्या स्थितीनुसार बदलतात. प्रश्न: मुलींना काय पाजल्यानंतर त्या करायला तडफडतात? उत्तर: कोणतेही पेय थेट अशी प्रतिक्रिया निर्माण करत नाही. आरोग्यदायी आहार आणि मनःस्थिती महत्त्वाची असते. शरीरातील उष्णता किंवा ऊर्जा बदलू शकते, पण इच्छा ही मानसिक आणि भावनिक घटकांवर अवलंबून असते. प्रश्न: कोणत्या मुलींची सील हायमेन लवकर तुटते? उत्तर: हायमेन विविध कारणांनी बदलू शकते. खेळ, व्यायाम किंवा शारीरिक हालचालींमुळे परिणाम होऊ शकतो. हे पूर्णपणे नैसर्गिक आणि सामान्य आहे. याचा व्यक्तीच्या चारित्र्याशी काहीही संबंध नसतो. प्रश्न: कोणत्या प्रकारे केल्यावर रक्त येऊ शकते? उत्तर: अचानक किंवा जोरदार हालचालींमुळे त्रास होऊ शकतो. शरीराला वेळ दिल्यास दुखापत होण्याची शक्यता असते. हळूवार आणि सुरक्षित पद्धत महत्त्वाची असते. आराम आणि संमती यांना प्राधान्य द्यावे. प्रश्न: मुलींना सर्वात जास्त इच्छा कधी होते? उत्तर: ही वेळ प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असते. हार्मोन्स आणि मनःस्थितीवर ती अवलंबून असते. काहींना सकाळी जास्त ऊर्जा वाटू शकते, तर काहींना इतर वेळेस जास्त इच्छा जाणवते. प्रश्न: कोणत्या मुलींसाठी जास्त तडफडतात? उत्तर: ज्या व्यक्तींमध्ये इच्छा आणि आकर्षण जास्त असते. समाधान मिळाल्यास भावना वाढू शकतात. ही पूर्णपणे वैयक्तिक अनुभवावर आधारित असते. प्रत्येकाची भावना वेगळी असते. प्रश्न: बायको कोणते होलत घालायचे जास्त आवडतं? उत्तर: ती स्वतःला आरामदायी वाटेल ते निवडते. व्यक्तीची पसंती आणि स्टाईल महत्त्वाची असते. आत्मविश्वास आणि कम्फर्ट महत्त्वाचा असतो. समजूत आणि आदर ठेवणे गरजेचे आहे. प्रश्न: जन्नतमध्ये मालकीसोबत काम का करू देते? उत्तर: ती आनंदाने वेळ घालवते. शांत आणि सुखद वातावरणात राहते. दोघेही एकमेकांसोबत वेळ एन्जॉय करतात. सकारात्मक भावना निर्माण होतात. प्रश्न: पुढच्या बागेत टाकावे काय येतो?
उत्तर, वातावरण बदलल्याने मन शांत होते. निसर्गामुळे आनंदाची भावना वाढते. रिलॅक्स वाटते आणि ताण कमी होतो. मूड सुधारतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. प्रश्न, मुलीच्या काम झालेले कसे दिसतात? उत्तर, तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसू शकते. शरीरातील हालचाली बदलतात. भावनांमध्ये बदल जाणवतो. ती रिलॅक्स आणि शांत दिसते. प्रश्न, खाली वाकून फरशी पुसत असताना तिचं काय दिसतं? उत्तर, तिची काम करण्याची पद्धत दिसते. ती किती लक्षपूर्वक काम करते ते जाणवते. हालचाली आणि एकाग्रता दिसते. कामातील मेहनत स्पष्ट दिसते. प्रश्न, एकाच वेळी कसे काम करून घेते? उत्तर, ती कामांचे योग्य नियोजन करते. एकाला आणि दुसऱ्याला जबाबदारी देते. वेळेचे व्यवस्थापन करते. यामुळे दोन्ही कामे व्यवस्थित पूर्ण होतात.